नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळलं असेल, हो आम्ही सिन्नरला आलो. ॲक्च्युली मी काल व्लॉग सुरू पण करणार होती, पण काल आमची इतकी गडबड झाली. आमचं ठरलेलं होतं काल म्हणजे मंगळवारी सिन्नरला परत यायचं, पण मला सोमवारी रात्री एक शूट आलं जे आमचं सगळं फायनल झालं आणि ते ऑन लोकेशन जाऊन शूट करायचं होतं, जे की आज होतं. मग आम्ही आज सगळं आवरून येणार होतो, बट काल सकाळी 12-1 वाजता पुन्हा त्यांचा मेसेज आला की नाही, पोस्टपोन झालं आहे नेक्स्ट मंथला. तर मग पुन्हा घाईघाई सगळं आवरलं आणि आम्ही घरातून एक 6 वाजता निघालो होतो, पण आम्हाला पुण्याच्या बाहेर पडायलाच 2 तास लागले. कारण निखिल खूप बिझी, निखिल लाईक माझी बोलू नको आज दिवसभर, मला खूप काम आहे. तर आम्हाला पुण्याच्या बाहेर निघायला जवळजवळ 2 तास लागले आणि घरी यायला 12 वाजले होते आम्हाला. पहिल्यांदा एवढं लेट झालं. एक तर आम्ही अशा अवेळी कधीच निघत नाही. आम्ही एक तर पहाटे निघतो, नाही तर रात्री निघतो. बट झाली कालची काय गडबड झाली ती. तर रात्री 12 वाजता आम्ही घरी आलो. जेव्हा घरी आलो तेव्हा सगळी गाढ झोपलेली होती, त्याच्यामुळे तेव्हा पण आई तात्यांना भेटता नाही आलं. मॅडम सकाळी 9 वाजता उठल्या आणि आई तात्यांना नाशिकला काम आहे, त्याच्यामुळे ते 8 वाजताच घरातून गेले. त्यामुळे अजून पण नाही भेटले. सखी सकाळपासून विचारते आजी कुठे, बाबा कुठे, कुठे गेले का आजी बाबा, कुठे गेले, भूर कुठे. आता आजी बाबा आले की त्यांना रागव का तू, त्यांना म्हणा का बरं गेले होते मला सोडून. त्यांना नाही रागवायचं का, ते रडेल ना मग. हो ग, पण मी तर रागवणार आहे आजी बाबाला, रागवतो ना. जाऊ दे, असे पण ते माझे आजी बाबा आहे, सखीची थोडीच आहे. कोणाचे आहेत मग. ओ बाबा, मला फक्का दिला शकीने. तर आता आल्यावरच बघू. तात्यांचा पण खूप जीव येत होता रात्री की सखी झोपली आहे, पण ठीक आहे. अजून कोण आहे तिथं. मम्मा कुठे दिसते, मम्मा केवढी बारीक होती तिथे. ओळखते ग माझी लेक. माझा जो सगळ्यात बारीक फोटो आहे ना, सगळ्यात पण नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी बारीक फोटो आहे लग्नाच्या आधीचा, मी इथे ऍड करते दादा बहिणीचा आणि माझा. आणि सगळीच लाईक मम्मा तू, मामी, मामा. म्हटलं हो तू ओळखतेस मला, येतेच खूप आनंद आहे. होईल 4 किलो वजन कमी झालंय का निखिल माझं, अजून होईल. आणि मी ना यावेळेस काट्यावर बघणं सोडून दिलं होतं. परवा अचानक उभे राहिले निखिल लाईक तनू 4 किलो गेलाय. अरे बोलणार आहे थोडं आमच्या ब्लॉग मध्ये. अरे तुम्ही चालू द्या. आज इतका बिझी आहे माझा नवरा की माझी त्याने इच्छा पूर्ण केली आहे. तो मित्रांसोबत मिसळ खायला नाही गेलाय सिन्नरला येऊन. असो, दिवसभरात उद्या ऍक्च्युली एक आहे काम, त्याच्यासाठी आम्ही आलोय. काय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. बट चला, आज जी काही मजा मस्ती होते ती पण मी शेअर करते. पुन्हा रक्षाबंधन आहे, माहेरी पण जायचं आहे मला. याला काहीच फरक पडत नाही आणि सकाळपासून एक शब्द बोलला नाही आमच्याशी. उद्या सुट्टी ना, पण काल येताना पण इतके कॉल्स आले होते, मी इतकी इरिटेट झाले होते की निखिल अरे सांगत जा की मी बाहेर चाललोय, मला द्या थोडा वेळ म्हणून. याच्यावर आठवलं हे घालावं लागेल आई याच्यात, नाही तर मी खूप बोलणे घालेल. ॲक्च्युली ना माझं, मी तुम्हाला सांगितलं ते एक वाढलं, त्याच्यामुळे मग ते डुप्लिकेट घातलं होतं ते पण गळून पडलं. बट जे दुसरं आहे ते मी आता पटकन वेअर करते. कट्टू दुपार मिसळ नाहीये म्हणून काय झालं, पापाने वडा नाही वडापाव आणून खातोय ना पापा. ओजी वडापाव. मला विदाऊट चटणीचा आवडत नाही, बट निखिल खातो. दिखा रे निखिल, दिखा रे. आणि ना मला जाता म्हणतो तुला खायचं असेल तर आत्ताच सांग, नंतर आल्यावर मला म्हणायचं रे 1 घास दे 2 घास दे. पण मी असं पण मला वडापाव आवडत नाही. कृष्णा ना, सद्दामचा वडा. सद्दामचा वडा. जर तुम्ही कधी खाल्ला असेल तर डू कमेंट. आणि आज आमच्या सखीला असं काय झालंय माहित नाही, म्हणजे मम्मा माझा व्हिडिओ काढ, मी जनगण म्हणते. ए तू कावर खाते पाव वडा, डोसा खा तू. फिनिश झाला. ओके, अजून काय आमचे आजी बाबा आलेले नाहीये. सकाळी 8:30ला गेले होते डोहा जेवणाला. मी आत्ता अर्धा तासापूर्वी तात्यांना कॉल केला होता. तात्याने ए बाई अजून सुरू पण नाही झालंय म्हणे कार्यक्रम. म्हणजे ते येतील तोपर्यंत सखी पुन्हा झोपलेली राहील दुपारची. एवढ्या वर्षात कोणाचीच हिंमत झाली नाही तात्यांच्या ऑफिसमध्ये येऊन असे उद्योग करायची. मी आत्ता पण तात्यांना कॉल करून विचारलं की मला घरात पेज नाही सापडत आहे, तुमच्या डायरीवर लिहू का म्हणून. तर जसं मी सांगत होती ना, कोणाची हिंमत नव्हती या टेबलवर काही उद्योग करायची.
आणि आता बघा तिकडे बघा तात्यांचं कसं नीटनेटकं असं सरकलं साईडला निखिल एक मिनिटं. हे बघ खालचं पण ओपन करून दाखव. हे कोणीच साफ वगैरे करायला येत नाही. तात्या त्यांचं एकदम प्रॉपर नीट ठेवतात दरवर्षी त्यांचं जे काही असतं. टेबल बघा म्हणजे मला त्याचे ड्रॉवर पण दाखवते. एकदम थांब एकदम प्रॉपर नीट असतं. आणि आता ही मॅडम आली तिथे. तू कधी बसलाय तात्यांच्या चेअरवर? मी सगळीकडे बसायचो. मी नानाच्या चेअरवर बसायचो. प्लीज तू नाही बसलाय चेअरवर. तात्या बसलाय तू कधी बसलायस? मी कायम बसून मी घरात असा होतो ना का मला काहीच म्हणजे कोणालाच घाबरत नव्हतं. मी नानाच्या चेअरवर बसायचो. नाना मीच त्याचे मोठे काका ज्यांच्याकडे तो होता. मी नानाच्या चेअरवर बसायचो. तात्याचे काय पण हा एवढं आहे काही एवढी डेअरिंग नव्हती. मी तात्यांना फोन केला म्हटलं तात्या मला कागद सापडत नाही तुमच्या डायरीतला एक पण घेऊ का शेवटचं. म्हणजे असं त्यांच्या पुस्तकाला हात नाही लावला जे हे लावते. मला तर हे अजून नाही कळलंय. जर कोणी असेल ऍडव्होकेट तर सांगा कारण की तात्याचे सांगतात ते मला कळतच नाही काय हे का. हा पोराला घेऊन बस ना. पोराला कोण पोराला? भैया. हा माझा पोरगा पण वकील आहे आता. हे काय होते काय माहिती. इकडे आमचं ऑफिस आहे आणि आमच्याकडे 3-4 बेडरूम आहेत. आणि लुक ॲट धिस बॉय. याला इथे ह्या टेबलवर बसूनच काय जोश असतो कामाचा माहित नाही हॉलमध्ये. ते सगळं ठीक आहे बट त्या टेबलवर बसून कोण ऑफिस करतं? म्हणजे टेबल खुर्ची असते रे. टेबलवर लॅपटॉप ठेवायचा असतो. बसायचं नसतं स्वतः. आणि हे तर वेगळ्याच झोनमध्ये आहे बघा. पप्पा मी तुला पावडर लावते. लाव पप्पाला लाव पटकन. पप्पाला गोरं कर. आमच्या घरी डब्बाच नाही त्याच्यामुळे इथे आल्यानंतर इतके नखरे सुचतात आम्हाला. इथं कुठे लावायची असते पावडर? आम्ही तिला झोपायला घेऊन गेलो होतो. तिने केवढे चकवे दिले निखिल आपल्याला. मम्मा झाला का पप्पा झाला का मम्मा. जसा आजीचा फोन आला सखी तुला काय खाऊ. मी इतकी हळू बोलत होती. फोन सायलेंटवर होता. व्हायब्रेट झाला. मी उचलला. आई म्हणे काय आणू. सखीला म्हटलं काहीच नका आणू. ती झोपावर आली होती पूर्ण. तिने माझ्या हातून फोन ओढला. म्हणते आजी मी डोसा खाल्ला. मला काहीच नको आणू. आणि त्याच्यानंतर आम्ही फक्त आजी बाबाची वाट बघतोय आणि मम्मी पप्पाला असं वेड्यात काढतोय. तुला नाही नेलं का? आल्यावर ए तुला कसा राग आलाय का आजी बाबांचा? कसा राग येतो? तू असं करणार आहे का आजीला आल्यावर? तुला नेलं नाही ना आजीने आज सकाळी? तुझी पण आहे. ए सखी बस कर. पावडरचा वास मला जेव्हा सहन नाही होते. नको अबे स्टँडर्ड बिंडर्ड नाही. पावडर बिवडर लावतच नाही मी. तो किती वेळचा चालू आहे माहिती का त्याचा एकदम. तुमच्या घरी पण लेकीची हीच अवस्था आहे का? सांगा तर मला खाली कमेंट्स मध्ये. घे अरे बाप रे माझं सोनं आलंय रे. अरे भाऊ. अरे बाप रे. अरे अरे बाप. तिकडे तर का झोपली नाही ती तुमची वाट बघत बघत. रात्री आम्ही नाशिकला थांबलो होतो. ते ना तुम्ही नसते आलेले तर पण ती आलेली ती म्हणून आम्ही आलोय. आम्ही कुठेच नाही गेलो. कार्यक्रमातून डायरेक्ट घरी आलोय. कोण आहे? हे बाबू जायला खत होती रे. चला 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 चला. काय आणलं आजीने? झालं रे. अरे वा किती आनंद आहे. कोणी आणलंय? मला आणली वाटतं काजू कतली. मला आणली ना सखी. शांत होऊन गेली लगेच.
ते ए पापा मला देणार आहे. तुमच्या रागामुळे आम्ही काही सुद्धा आणत नाही नातीला आपल्या. तुमचा फोन आला ना, हा माझ्यावर इतका चिडला, पण तिला सांग काय आणायचं ते आण म्हणे. अरे ही काही खात ही नाही म्हणती काहीच. हा, ती आता फक्त भाजी पोळी भाकरी भात याच्यावरच आहे. ते चांगलं आहे पण पण असं ती बाहेरचं त्यामुळे तुम्ही फोन करताना हा माझ्यावर चिडचिड करत होता. अरे तीच म्हणे मला काहीच खायचं नाही. ती हा. तुला फोनवर नाही का म्हणते? मी डोसा खाल्ला, मी डोसा मला काही नाही खायचं. डोशाला पीठ सापडलं का? नाही, मी मागवला होता. हा, मी दही आणलं होतं, पण मग तिला दही खायचं होतं, मग म्हटलं जाऊ दे, त्याच्यापेक्षा मागवते. मला नाही दिली बेटू तू काजू कतली. हे मम्माला दे ना. मग मला दे ना. मी पूर्ण बॉक्स घेऊ का मग? द्यायचं पूर्ण बॉक्स मग मला. कोणी दिला तुला लॉलीपॉप? मम्माने नाही दिला, आजीनी. आजीने दिला. कोणी दिला? जयश्री आजी. आजी. सगळ्या आज्यांची नावं घ्यावी लागतील, सगळ्या आपल्याला एवढ्या आज्या झाल्यात. कसं लागतं आंबट? दाटते शिकेल. ए ते बाबांना गाणं, ते बाबांना येतच नाही का असावा सुंदर चॉकलेटचा बंगला? नको मला नको आंबट आहे. नको ना. घे ना, घे बाबा घे. नको 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 नको. बाश बाश खाल्ला बाबांनी, बाश. कळलं का? चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार. अजून काय तर तुला, अजून काय तर दाखव, बाबांना सांग. उभे राहील उभे राहील. गाहे तव जय जनगण. ओके तू सॉरी. नको म्हणू. हिरो उभे राहा. हिरो उभे राहा. हा म्हण. हा. ते नीट उभं राहा. तू शहाणा आहे ना, उभा राहा. उभा बेटा जनगण म्हणताना हालचाल नाही करायचं, एकदम छान पोझिशन मध्ये उभं राहायचं. जाऊ दे, चलते काय. भारत राहा. भारत माता की वंदे मातरम. अरे वा वा ग्रेट. अरे वा. जरा ओ थांबा ना, पुढचं गाणं जा. हा म्हणा. हा हा लॉलीपॉप ठेवून द्या, हात जोडा. हा जोड. अरे वा वा. कोणी शिकवलं बेटा? मम्माने ए, तू काय करते रे? नातीचं एवढं कौतुक बघितल्यानंतर तात्यांनी लगेच आईंना सखीची दृष्ट्या काढायला लागली. आणि रात्री जेवण झाल्यानंतर पण आम्ही बाबांचा पिच्छा अजिबात सोडत नव्हतो. दुसऱ्या दिवशीची घाई होती म्हणून खूप जास्त काही मला नंतर शूट नाही करता आलं. बट आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉगही आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट्ट बनताय आणि आजच्या व्लॉगमध्ये काय आवडलं तेही सांगा. बाय.